काय समस्या अमरावती लोकांनी वाचून? आज सकाळी सांगली शहरातील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध असणारं लोकांचं आवडतं ठिकाण म्हणजे अमराई क्लबमधलं जे काही हा वॉकिंग ट्रॅक आहे, जे गार्डन आहे, तिथे सांगली शहरातले अनेक नागरिक सकाळचे ह्या ठिकाणी स्वतःच्या व्यायामासाठी इथे येत असतात मोठ्या संख्येने. आणि इथे आज नागरिकांशी संवाद सकाळचा हा केल्यानंतर खूप काही गोष्टी लक्षात आल्या की सांगली शहरामध्ये अमराईसारखे जे गार्डन्स आहेत, वॉकिंग ट्रॅक्स आहेत, तिथे खूप काही करण्यासारखं आहे. आणि गेल्या काही वर्षांपासून दुर्दैवाने अमराईच्या या गार्डनमध्ये विकास होऊ शकला नाही. इथे वॉकिंग ट्रॅक आहे, लाईटच्या समस्या नागरिकांनी मांडलेल्या आहेत. आणि खरं तर आज त्या सगळ्या लोकांच्या भावना ऐकल्यानंतर आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे की महाविकास आघाडीचे आमचे हे नगरसेवक निवडून आल्यानंतर जी पहिली आमसभा होईल, जी पहिली बैठक होईल, त्या बैठकीमध्ये प्रभाग 10 मध्ये जिथे अमराई क्लब येतो, त्या अमराई क्लबचं एक गार्डन येतं, त्या गार्डनच्या सगळ्या नागरिकांच्या सकाळी इथे व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सगळ्या समस्या मांडल्या जातील. आणि आमचे नगरसेवक इथे लाईटची व्यवस्था असो किंवा उत्तम नव्याने करणारा वॉकिंग ट्रॅक असो, या दोन्ही गोष्टी बाबतीत जातीने लक्ष घालून लवकरात लवकर हे वॉकिंग ट्रॅक आणि लाईटची समस्या सोडवू. नशेखोरी आणि गुंडगिरी किंवा गुन्हेगारीवर तुमचा प्रमुख अजेंडा प्रचाराचा राहिला, पण रात्री पुन्हा एक मर्डरची घटना घडलेली आहे शामरावनगर सारख्या भागामध्ये. जरी राजकीय संबंध थेट नसले तरी निवडणूक काळामध्ये या सगळ्या घटना घडत आहेत. मुद्दा असा आहे की कायदा व्यवस्थेला आज कुठेतरी सांगलीमध्ये कोण दादच देईना अशी अवस्था झालेली. आणि जी तरुण पिढी सांगलीतली जी नशेखोरीकडे दुर्दैवाने वळत चाललेली आहे, त्याचं कारण म्हणजे सांगलीमध्ये उद्योग नाही, रोजगार निर्मिती होत नाहीये, शासनाचं धोरण सांगली शहराबाबतीत स्पष्ट नाहीये. सातत्याने आम्ही विमानतळाचा विषय मांडत चालवलो आहे, त्याच्या बाबतीत शासनाची काही ठोस भूमिका आम्हाला दिसत नाही. नशेखोरीच्या बाबतीमध्ये आम्ही सातत्याने मी विधानसभेत सुद्धा हा आवाज उठवलेला आहे की ह्याच्या बाबतीत शासनाने, पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन हे जे हे बनवणारे कारखाने असतील आणि ह्याचं वितरण करणारी ठिकाणं असतील त्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आणि कडक म्हणजे अत्यंत कडक, नॉन बेलेबल ऑफेन्स हा झाला पाहिजे, तरच कुठेतरी ही नशेखोरी सांगली शहरातली थांबेल. आणि म्हणून कायदा अवस्था म्हणून कुठेतरी नागरिकांची गस्ती, जसं पोलीस मित्रचं संघ आहे तसं महाविकास आघाडी सांगलीत सत्तेवर आल्यानंतर तरुण पिढीला नागरिकांना विश्वासात घेऊन या नशेखोरी बाबतीत आम्ही मोठा उठाव लवकरात लवकर करणार आहोत. आणि त्याच्या बाबतीत ही कडक कार्यवाही करण्यासाठी आम्ही शासनाला भाग पाडणार आहोत. अजितदादांनी शेरी नाल्याचा प्रश्न निकाली काढू असं म्हटलेलं आहे मिरजेच्या सभेमध्ये. कसं वाटतंय, महायुतीच्या ज्या पद्धतीच्या एक मुख्यमंत्र्यांनी सभा सोडली तर सगळे स्थानिक नेतेच ग्राउंडवरती आहेत. मुद्दा असा आहे की शेरी नाल्याचा प्रश्न हा गेल्या अनेक वर्षांपासून सांगलीमध्ये प्रलंबित आहे. आणि मला कळत नाही की आज जे सत्ताधारी महायुतीचे नेते, मग ते भाजपचे असो, राष्ट्रवादीचे असो, शिवसेनेचे असतील, त्या तिन्ही पक्षातले नेते आज केवळ 3 दिवसाच्या आता मतदानाचा कालावधी शिल्लक आहे, 3-4 दिवसाचा, येऊन जे घोषणाबाजी करतायत की आम्ही हे करू ते करू, हा प्रश्न सोडू, हरकत काहीच नाही, आनंदच आहे. सांगलीचे प्रश्न सुटले, नागरिकांचे प्रश्न सुटले, आम्हाला आनंदच आहे. परंतु गेले 10 वर्ष जेव्हा देशात तुमची सत्ता होती, महाराष्ट्रात भाजपची सत्ता होती, त्यामध्ये या ठिकाणी अनेक वर्ष हीच सगळी मंडळी मंत्री होते, मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री राहिले. इथं विद्यमान आमदार हे भाजपचे आहेत, 1 वर्षापूर्वी खासदार हे भाजपचे होते. मग त्यावेळेस हे सांगली शहरातले प्रश्न का सुटले नाहीत? त्यावेळेस या लोकांनी, लोकप्रतिनिधींनी, ह्यांच्या नगरसेवकांनी का शासनाकडे जाऊन ठोस भूमिका घेतली नाही की याच्यावर तातडीने कार्यवाही करा, ह्याला बजेटची तरतूद करा? ते काही केलं नाही. आणि आता इलेक्शन तोंडावर असताना केवळ 3 दिवसात येऊन नुसता घोषणाबाजी करायची की आम्ही हे करू ते करू, अमुक निधी देऊ, हे या फसव्या राजकारणाला सांगलीकर बळी पडणार नाही. निवडणूक लागल्यानंतर जो उमेदवार आहे त्याला नंतर तडीपार केलं जातं, जो उमेदवार आहे त्याला नंतर, हे यंत्रणेचं अपयश आहे का काय नेमकं कसं बघता तुम्ही? 100% हे सुडाचं राजकारण महायुतीतल्याच एकमेकांच्या पक्षांमध्ये चाललंय. आणि संपूर्ण हा महायुतीच्या 3 पक्षांचा तमाशा हा महाराष्ट्राची जनता बघतीये. आणि किती म्हणजे एकमेकांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही कॅबिनेटमध्ये बसायचं आणि इलेक्शन आलं की नाही ते आरोप तुम्ही तुमच्या एकमेकांवर करायचे, तुमच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा महायुतीच्या नेत्यांवर आरोप करायचे. आणि हे आज संपूर्ण हा तमाशा जो चालू आहे हा महाराष्ट्राची जनता दुर्दैवाने बघतीये. आणि म्हणून सत्ताधारीच पक्षाच्या काही मंडळींनी निवडणुकीच्या कालावधीत सत्ताधारीच पक्षाच्या आज काही लोकांवर तडीपाराचे या ठिकाणी नोटीस काढलेली आहेत. म्हणजे कुठेतरी आज त्यांचंच एकमेकांमध्ये जुळत नाही हे लोकांना दिसते. मग त्यांचं जुळतच नसेल ती महानगरपालिका कशी चांगली चालवणार हा प्रश्न उभा राहतो.
थँक्यू.